सो आता आम्ही फायनली निघालो आहोत मॉलमधून आणि खूप परचेस वगैरे केलं छान. सोनूला छान गिफ्ट दिलं आणि आता आम्ही निघालो आहोत घरी जाण्यासाठी, कारण पप्पा पण आलेत. मला पप्पांना भेटायचं आहे, त्यानंतर घरी जायचं आहे. थोडं मस्त फ्रेशन अप होऊन पुन्हा अगेन आम्ही चाललो आहोत. ठीक आहे, एक्साइटेड ठिकाणी. अभी मजा आएगा ना भिडू. चलो तर मी आता पुढचं व्लॉग वगैरे शूट करते आणि मग पुन्हा भेटूया. बाय. आधी केक साईडला घे. तुला उपयोग पडणारच गोष्ट आहे. आता हे माझे, आता हे माझे माझे काल घेऊन गेले होते. गाईज, सो आजचा दिवस सगळा व्यवस्थित गेलेला आहे. पण आम्ही जो आता हा पार्ट म्हणजे मी तो ऑलरेडी जो आम्ही जे ब्लॉग शूट वगैरे केले होते ते ऑलरेडी खूप मोठे झाले आहेत आणि त्याच्यामुळे ते खूप जास्त लेंदी होणार आहे. त्याच्यामुळे आम्ही असं डिसाईड केलं आहे की आम्ही हे बर्थडेचे जे ब्लॉग आहेत हे आम्ही 2 पार्ट्समध्ये डिवाईड करणार आहोत. सो आता हा सेकंड पार्ट असणार आहे. सो कीप वॉचिंग. हॅलो, सो आता आम्ही चाललेलो आहोत. तर छान मस्त डिनर प्लॅन केला आहे शुभमने आणि आम्ही तिकडे चाललेलो आहोत. आत्ता जस्ट आवरून झाला आणि आत्ता वाजले जवळजवळ 10:30. सो आम्हाला कदाचित घरी यायला खूप जास्त लेट होणार आहे. सो तिकडेच डिनर पण होणार, डान्स फ्लोर, मजा येणार आहे, कमाल धमाल असणार आहे सगळं. हाय छोडू. थँक्यू रे. माझ्या एकुलता एक वाईफचा वाढदिवस आहे. सो तिथली पण धमाल मस्ती होईल सगळी. तुम्हाला ह्या याच्यामध्ये अगदी शोभ मला एवढं भारी गिफ्ट घेतलं आहे, तुम्हाला एवढं आवडणार आहे. सो स्टे ट्यून. आतमध्ये दाबून घेऊ का गाडी जरा? नाही हरकत आहे, राहू तशी. 1-2 मिनिटाचं काम आहे फक्त आपलं. बाय. सरप्राईजेस कसे वाटले तुला? खूप भारी, जाम भारी. आणि हे आलं माझं कॉलेज आफ्टर सो लॉंग टाइम.
सारे इमोशन्स, खूप सारे काही काही ड्रीम्स आणि येस